हाय, आज काय बनवत आहे? अगं काहीतरी विचार करतच आहे मी. पत्तागोबीची भाजी बनवू का? शी, किती बोरिंग आहे. काहीतरी चांगलं बनव ना. काय बनवू सांग तुझ्या आवडीची. आज बनव तुझ्या हाताची पाटवडी रस्सा. हो का? चल मग आता बाबांना पण सुट्टी आहे. चल आपण पाटोडी रस्सा बनवू. पाटोडी रस्साला लागणारं साहित्य: अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, एक वेलदोडा, अर्धा 5 ते 7 काळे मिरे, अर्धा इंच दालचिनी, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा सौंफ, अर्धा चमचा धने, 1 इंच खोबरं, अर्धा अद्रक आणि लसूण जे आपण बारीक करून घेऊया, 1 कांदा. आता आपण कांदा रफली चॉप करून घेऊ. हे आपल्याला भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून करून घ्यायचे, म्हणून ते आपण असं रफली चॉप करू. आता आपण खोबरं बारीक करून घेऊ. आता आपण हे सगळे साहित्य भाजून घेऊया. जिरा आपण कोरडं भाजून घेऊ. एक चमचा आपण खसखस ते पण भाजून घेऊ. त्याच्यातच 1 चमचा आपण सौंफ टाकू. अर्धा चमचा धने पावडर. सॉरी, हे अख्खे धने आहे. छान असे आपण हे भाजून घेऊ. साधारण 2 ते 3 मिनिटं लागते हे भाजायला. आता हे आपलं भाजून तयार आहे. हे आपण बाहेर काढून घेऊ. आता आपण याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकू. तेलात आपण छान कांदे लाल होईस्तोवर परतून घेऊ. कांदे छान लाल झाले पाहिजे. कांदे आपले थोडे गुलाबी झाले आहे. त्याच्यातच आपण खोबरं टाकू. खोबरं आपण त्याच्यात छान भाजून घेऊ. खोबरं थोडं लाल होईस्तोवर आपण हे भाजून घेऊ. त्याच्यातच आपण दालचिनी, 1 वेलदोडा, 7 ते 8 काळे मिरे टाकू. ते पण आपण छान भाजून घेऊ. आता आपले हे भाजून झालेलं आहे.
आता हे 5 मिनिट आपण थंड होऊ देऊ. आपलं हे आता थंड होईस्तोवर तोपर्यंत आपण अद्रक आणि लसूणचा पेस्ट तयार करून घेऊ. त्याच्यात मी अद्रक घेतला आहे, लसूण घेतला आहे आणि जिरं घेतलं आहे. ते आपण छान बारीक वाटण करून घेऊ. आता याच्यातच आपण वाटण तयार करून घेऊ. आता आपलं हे पेस्ट तयार झाली आहे. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण वाटीभर बेसन घेऊ पाटोडीसाठी. पाऊण चमचा हळद टाकू, 1 चमचा लाल तिखट टाकू, चवीपुरतं मीठ टाकू, थोडं याच्यात आपण चिमूटभर हिंग टाकू, बेसन पचायला जड जाते म्हणून त्याच्यात आपण थोडा ओवा टाकू, जेणेकरून हे पचायला जड जात नाही. आणि हे ओवा आपण छान हाताने बारीक करून घेऊ. आता आपण याचा चमचाभर तेल टाकू. आणि हे छान असं घट्ट असं मळून घेऊ. आता हे आपलं बेसन छान मळून झालेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि भाजीची तयारी करू. आता आपण याच्यात 2 ते 3 चमचे तेल टाकू. तेल छान आपण तापू देऊ. तेल आपलं तापलं आहे. आता आपण याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकू. मोहरी छान आपलं तडतडू देऊ. मोहरी छान तडतडली की आपण जिरं टाकू. जिरं आपण छान भाजून घेऊ. जिरं आता आपलं झालेलं आहे. त्याच्यात आपण पाऊण चमचा आलं लसूण पेस्ट टाकू. पेस्ट आपण छान भाजून घेऊ. आलं लसूणचं पेस्ट छान भाजून झालेलं आहे. याच्यातच आपण बारीक केलेलं वाटण टाकून देऊ 2 चमचा. आणि हे छान असं परतून घेऊ. आता आपलं हे छान भाजून झालेलं आहे. त्याच्यात आपण अर्धा चमचा हळद टाकू. 2 चमचे लाल तिखट टाकू आणि छान हे परतून. किती छान रंग सुटलेला आहे तुम्ही बघू शकता.
आता आपला छान मसाला भाजून झालेला आहे. आता आपण याच्यात गरम पाणी टाकू, जे मी आधीच गरम करून ठेवलं होतं. साधारण हे 2 वाटी पाणी आहे. आता याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकू. आणि थोडं चवीपुरतं साखर टाकू. आणि छान हे आपण ढवळून घेऊ. याला आपण आता छान उकळी येऊ देऊ. तोपर्यंत आपण बेसन भिजवून ठेवलं होतं, त्याचे पाटवडी बनवू. पाटाला थोडंसं तेल टाकते मी, जेणेकरून हे चिपकणार नाही. छान असं पसरवून घेऊ. आणि याची आपण पोळी लाटून घेऊ. पोळी एकदम बारीक लाटायची नाही, थोडी जाडसर लाटायची. साधारण अशी दिसली पाहिजे. आता आपण याचे काप करून घेऊ. छान असे काप करून घेऊया. आता आपल्या रस्स्याला छान उकळी आली आहे. त्याच्यात आपण एक एक करून पाटवडी टाकून देऊ. छान हे आपण शिजू देऊ. हे शिजेस्तोवर मी सांबार चिरून घेते. आता आपली भाजी छान तयार झाली आहे. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकू. वाह, मस्त.